आपण पहिला टॉपिक बघितला काय, रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर पुढे एखादा व्यक्ती त्याचं एखादं ट्रान्झॅक्शन किंवा ॲक्टिव्हिटीज करेल आणि जर ते ट्रान्झॅक्शन किंवा ॲक्टिव्हिटीज ही जर सप्लाय असेल तर त्याला गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करायचं. आयदर फॉरवर्ड चार्ज किंवा रिव्हर्स चार्ज. फॉरवर्ड चार्जमध्ये कसं असं रिसिपियंटकडून टॅक्स कलेक्ट करून जमा करायचा आणि रिव्हर्स चार्जमध्ये जसं परचेस करू त्याच्यावर टॅक्स जमा करायचा. पण जर सप्लायच नसेल तर टॅक्स जमा करण्याची जबाबदारी येणार नाही. जर सप्लायच नाही आहे तर आपण एक काय बघितलं सेक्शन 9(1) अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, हे सप्लायमध्ये येणारच नाही. आणखीन काय बघितलं 5 पेट्रोलियम प्रोडक्ट. तसंच आता ही सेक्शन 7 आहे. या सेक्शन 7मध्ये शेड्यूल 3 आहे. याच्यामध्ये काय ॲक्टिव्हिटीज किंवा ट्रान्झॅक्शन आहेत त्यामधली ॲक्टिव्हिटी केली किंवा त्याच्यामधलं एखादं ट्रान्झॅक्शन जर असेल ज्यामध्ये 8 पॅरा आहे तर त्याच्यावरती पण GST लागणार नाही. म्हणजे शेड्यूल 3मध्ये 8 ट्रान्झॅक्शन्स, 5 पेट्रोलियम प्रोडक्ट आणि अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन या संबंधित जर एखादी ॲक्टिव्हिटी किंवा ट्रान्झॅक्शन जर असेल तर याच्यावर GST लागणार नाही. आणखीन सेक्शन 11मध्ये गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे की जर सप्लाय जरी असेल पण जर तो एक्झाम केला आहे, करमुक्त केला आहे तर त्याच्यावरती GST येणार नाही. म्हणजे सप्लाय असेल तर एक ऑप्शन काय तो एक्झाम्प्ट असेल किंवा टॅक्सेबल असेल. समजा मी एखादा व्यापारी आहे, मी काहीतरी ॲक्टिव्हिटी करतो तर ती ॲक्टिव्हिटी माझी आयदर एकदम असू शकते किंवा टॅक्सेबल असू शकते. तर ह्यात पहिले हे बघायला लागतं की जर सप्लाय आहे आणि जर एक्झाम नाही आहे तर टॅक्सेबल. कुठले गुड्स एक्झाम्प्ट आहेत आणि कुठल्या सर्व्हिसेस एक्झाम्प्ट आहेत याचं नोटिफिकेशन आहे. सेक्शन 11मध्ये जी गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे ह्यात त्यांनी नोटिफाय केलं आहे कुठले गुड्स एक्झाम्प्ट आहेत आणि कुठले गुड्स टॅक्सेबल आहेत. हे जेव्हा आपण बघतो तेव्हा सेक्शन 9चं नोटिफिकेशन आहे ज्यामध्ये कुठल्या गुड्सवरती किती टॅक्स लागेल म्हणजे किती %, जसं 1%, 3%, 5%, जे काही रेट असेल त्याच्यावरती कळतात. 12, 18, 28 जो काही रेट असेल रेट नोटिफिकेशन बघायचं. त्यामध्ये हे कळतं कुठल्या गुड्सला कुठल्या सर्व्हिसेसला किती रेट. आता ह्यात पण जर इथे रेट नोटिफाय केला आहे एखाद्या कुठल्या काही सर्व्हिसला जर तो रिव्हर्स चार्जमध्ये नोटिफाय नसेल तर मग तो फॉरवर्ड चार्जमध्ये आहे. म्हणजे सप्लायरनी कलेक्ट करायचं रिसिपियंट करणार. एवढे पॉईंट आत्तापर्यंतच्या आपल्या डिटेल्समध्ये आलेले आहेत. एवढं क्लिअर आहे सगळ्यांना. आता हा जो सेक्शन 7 आहे याच्यामध्ये डेफिनेशन आहे की सप्लायची डेफिनेशन काय. आता आपण डेफिनेशन सगळ्यात कुठे बघतो सेक्शन 2मध्ये बघतो. मग सप्लायची डेफिनेशन पण
याच्यामध्ये असायला पाहिजे होती. याच्यामध्ये लॉ मेकॅनिक पहिले ठेवत होते, पण सगळाच कायदा त्याच्यावर डिपेंड आहे की सप्लाय म्हणजे काय. सप्लाय असेल तर टॅक्स लागेल. मग ती याच्यात न घेता त्यांनी त्याचा वेगळा स्पेशल सेक्शन घेतला की स्कोप ऑफ सप्लाय, आणि याच्यामध्ये ही डेफिनेशन तुलनेने खूप मोठी होती आणि ती महत्त्वाची होती. त्यामुळे तो वेगळा सेक्शन बनवून त्या दिलेला आहे की सप्लाय म्हणजे काय. आता याच्यामध्ये तुम्ही डेफिनेशन जेव्हा बघता तेव्हा याच्यामध्ये बघा कसं असेल, कुठे कुठे तुम्हाला दिसेल मीन्स इथे जेवढं दिलं आहे तेवढं असेल, संपलं. पण जेव्हा तुम्ही बघाल की कुठे कुठे मीन्स आहे, कुठे कुठे इन्क्लुडिंग मीन्स आहे, मीन्स आणि बिझनेस इन्क्लूड्स केवळ असं पण असतं की मीन्स अँड इन्क्लूड्स असं पण असतं. इथे बघा सप्लायमध्ये सप्लाय इन्क्लूड्स आहे. आता इन्क्लूड म्हटलं का याचा स्कोप आणखीन वाढला. मीन्स म्हटलं तर तेवढा जेवढा असेल तेवढा चेक करा, तेवढा आहे की नाही, संपला विषय. याच्यामध्ये ABC आहे, हा इथे 1A आला आहे, हा पूर्वी D होता आणि हा AA नव्हता. सप्लाय इन्क्लूड्समध्ये काय आहे, ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस बोथ, आणि पुढे सच ॲज म्हटलं आहे. त्यामध्ये ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज, डिस्पोजल, मेड, ॲग्रीड टू बी मेड आहे. आणि पुढे महत्त्वाचं आहे फॉर कन्सिडरेशन, आणि पुढे बाय अ पर्सन इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. आता हे तुम्ही बघाल तर 95% सगळ्यांची ॲक्टिव्हिटी यामध्येच येतील. आता हे जे नंतर आणलं आहे कारण की कुठेतरी स्कोप कमी पडत होता ह्या डेफिनेशनचा, त्यामुळे AA आणला आहे. याच्यामध्ये पण व्हॅल्युएबल कन्सिडरेशन आहे. तसंच इम्पोर्टेशन ऑफ सर्व्हिस इथे पण फॉर कन्सिडरेशन आहे. AA आणि B मध्ये सप्लाय इन्क्लूड्समध्ये कन्सिडरेशन असणं महत्त्वाचं आहे. आणि खाली बघाल तुम्ही हा जो क्लॉज आहे C, यात काय दिलं आहे, द ॲक्टिव्हिटी स्पेसिफाईड इन शेड्यूल 1. शेड्यूल 1 जर बघतो आपण काढून तर शेड्यूल 1 कुठे आहे, सेक्शन सगळे संपले ते खाली इकडे इकडे 3 तुम्हाला शेड्यूल दिसते. शेड्यूल 1 मध्ये 1, 2, 3, 4 एंट्री दिसत आहेत. याला 4 पॅरा म्हणतात. हे दुसऱ्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 हे पॅरा आहेत. आणि शेड्यूल 3 मध्ये 8 पॅरा आहेत. आता इथे शेड्यूल 1चा जो उल्लेख आला आहे, द ॲक्टिव्हिटी स्पेसिफाईड इन शेड्यूल 1 मेड ऑर ॲग्रीड टू बी मेड, इथे विदाऊट कन्सिडरेशन आहे. म्हणजे कन्सिडरेशन असलेली 3 ट्रान्झॅक्शन्स आणि या सूचीमध्ये या यादीमध्ये 4 पॅरा आहेत. म्हणजे ती 4 ट्रान्झॅक्शन्स ज्यामध्ये कन्सिडरेशन नसेल तरी पण ते सप्लायमध्ये इन्क्लूड होईल. 3 ॲक्टिव्हिटीमध्ये सप्लाय जर इन्क्लूड म्हटलं दिलं त्यांनी, पण तिथे कन्सिडरेशन मस्ट ठेवलेलं आहे. ते आवश्यक आहे की कन्सिडरेशन असलं पाहिजे. आणि 4 ॲक्टिव्हिटी अशा आहेत की ज्यामध्ये कन्सिडरेशन नाही आहे
तरी पण ते सप्लायमध्ये इन्क्लूड होईल. आता सप्लायमध्ये इन्क्लूड झालं तर सप्लाय, आता हा जो कायदा आहे हा गुड्सचा पण आहे, त्याबरोबरच सर्व्हिसेसचा पण आहे. मग यामध्ये हा जो डी होता हा चुकीच्या जागी, त्याची जागा चुकीची आली होती, प्लेसमेंट चुकीची होती, तिकडून तो काढून 1A करण्याचा उद्देश काय होता की इथे 7.1मध्ये AAB जे आहेत आणि C पण आहे, त्यामध्ये वेअर सर्टन ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन कॉन्स्टिट्यूट अ सप्लाय इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सबसेक्शन 1, म्हणजे 7.1 प्रमाणे सप्लाय होणार आहे. 3 ट्रान्झॅक्शनमध्ये कन्सिडरेशन पाहिजे, 4मध्ये कन्सिडरेशन नसेल तरी पण मग तो सप्लाय गुड्सचा असेल, दे शॅल बी ट्रीटेड आयदर सप्लाय ऑफ गुड्स और सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. हे शेड्यूल 2मध्ये याची क्लिअरिटी येण्याकरता हे दिलेलं आहे. मग तो डी चुकीचा होता म्हणून त्याला 1A केला. आणि 2मध्ये काय, तर अशा ॲक्टिव्हिटीज किंवा ट्रान्झॅक्शन्स जे शेड्यूल 3मध्ये आहेत, तिकडे 8 आहेत, ते सप्लायमध्ये येणारच नाही, त्या 8 ॲक्टिव्हिटीज. आणि काही ॲक्टिव्हिटीज ज्या गव्हर्नमेंटच्या आहेत त्या नोटिफाय करतील की ज्या सप्लायमध्ये येणार नाही. शॅल बी ट्रीटेड नायदर ॲज सप्लाय ऑफ गुड्स नॉर अ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. आता सप्लाय ऑफ गुड्स आहे, गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे की ते नोटिफाय करू शकतात की ट्रान्झॅक्शन दॅट आर टू बी ट्रीटेड, ज्याला तुम्ही ट्रीट करा की सप्लाय ऑफ गुड्स आहे, सप्लाय ऑफ गुड्स अँड नॉट ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस, किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे अँड नॉट ॲज सप्लाय ऑफ गुड्स. आता याचा काही जो इफेक्ट आहे तो नाही आहे, कारण कुठलेही नोटिफिकेशन इश्यू केलं गेलेलं नाही आहे. तुम्हाला विचारात घ्यायचं फक्त हे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते 7.1Aच आहे. आणि मग बाकी जे आहे त्याचा स्कोप तेवढा कमी आहे, पण एकंदरीत सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांना कवर करायच्या आहेत सप्लायमध्ये, म्हणून त्यातनं 7.1A, AA, B आणि C मधला शेड्यूल 1मधल्या 4 पॅरा किंवा 4 ॲक्टिव्हिटीज या आलेल्या आहेत. जेव्हा आपण बघतो मिनिंग आणि स्कोप ऑफ सप्लाय सेक्शन 7 प्रमाणे, त्यावेळेस आपल्याला शेड्यूल 1 कशा करताय, विदाऊट कन्सिडरेशन 4 ॲक्टिव्हिटीज किंवा ट्रान्झॅक्शन्स ही सप्लायमध्ये येतील. शेड्यूल 2मध्ये सेक्शन 7.1 प्रमाणे जो सप्लाय आहे तो गुड्स आहे का सर्व्हिस आहे हे कळेल. आणि शेड्यूल 3मध्ये अशा ॲक्टिव्हिटीज ज्या सप्लायमध्ये येऊ शकत नाहीत, त्यांना बाहेर ठेवायचे सप्लायमधनं, त्या त्यात ठेवलेल्या आहेत. आता 7.1A जेव्हा बघू आपण, हा जास्त वेळ आपला घेणार आहे. सप्लाय इन्क्लूड्समध्ये आता जेव्हा गुड्स किंवा सर्व्हिसेस हे 2 शब्द येत आहेत तेव्हा ह्याचा पहिले अर्थ क्लिअर असणं गरजेचं आहे की ऑल फॉर्म्स ऑफ फॉर द पर्पजेस ऑफ दिस ॲक्ट एक्सप्रेशन सप्लाय इन्क्लूड. या कायद्याकरता सप्लायवर टॅक्स लागणार आहे, तर सप्लायचा अर्थ आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. तर ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ सच ॲज, आता गुड्समध्ये काय येईल, गुड्समध्ये काय येईल, तर गुड्समध्ये येईल एव्हरी काइंड ऑफ मुवेबल प्रॉपर्टी. मुवेबल, इमूवेबल नाही. असं लँड आणि बिल्डिंग आहे. जर आपण शेड्यूल 3 बघू त्यावेळेस लँड आणि बिल्डिंगवरती टॅक्स लागत नाही, आउट ऑफ स्कोप सप्लाय ठेवायचं त्यांना. लँड कधीही विका त्यावर टॅक्स लागत नाही. आणि बिल्डिंग असं बिल्डिंग ही मॅनमेड आहे, ती कन्स्ट्रक्ट केली जाते. त्यामुळे जोपर्यंत कन्स्ट्रक्शन चालू आहे, कोणी फ्लॅट बुक केला तर ती कन्स्ट्रक्शन सर्व्हिस होते. आणि बिल्डिंग समजा शहरामध्ये 100 बिल्डिंग असतील, 101वी बिल्डिंग कधी अस्तित्वात येते, ज्यावेळेस त्याला म्युन्सिपल ऑथॉरिटी आहे किंवा सिडको आहे, जी ऑथॉरिटी मंजूर करते बिल्डिंग बांधण्याचा प्लॅन, परमिशन देते. ते जेव्हा सांगतील की ही बिल्डिंग कंप्लीट झाली, म्हणजे जसा प्लॅन दिलेला होता त्या प्लॅनप्रमाणे ते बांधकाम पूर्ण झालेलं आहे. सुरू करायचे बांधकाम तर एक CC असते ज्याला म्हणतात कमेन्समेंट सर्टिफिकेट, आणि बांधकाम संपलं का मग येतं कम्प्लिशन सर्टिफिकेट. CC म्हणजे पहिलं कमेन्समेंट, हां करा सुरू. आता म्हणजे सुरू करण्यापूर्वी आता इथे बांधकाम केलं तर आसपासच्या परिसराला काय धक्का पोचणार नाही, इथे बांधकाम केलं तर कोणाला काय प्रॉब्लेम होणार नाही, याची काळजी घेणं हे त्या ऑथॉरिटीचं काम आहे, बरोबर आहे.
म्हणजे पहिली जी जागा असते ती तिथे व्यवस्थित काहीतरी काम करण्यात येते. जमिनीचं थोडं लेवल करणं, तिथे काही कचरा असेल काय असेल ते काढणं, हे सगळं करायला लागतं बांधकाम करण्यापूर्वी. ते जर केलं किंवा ते करणार असतील तर काय प्रॉब्लेम येणार नाही. तर पहिले काय दिलं जातं त्यांना, तिकडे परमिशन मिळते. परमिशन मिळाल्यानंतर मग यथावकाश पुढे त्याला करा सुरू तुम्ही, म्हणून सर्टिफिकेट मिळतं, कमेन्समेंट सर्टिफिकेट. आणि मग जसं टप्प्याटप्प्याने ते काम पुढे जातं आणि कंप्लीट होतं तर कंप्लिशन सर्टिफिकेट. आता एक कंप्लिशन सर्टिफिकेट आहे आणि काही शहरांमध्ये ऑक्युपेशन सर्टिफिकेट असतं. तर ते एकदा आलं का बिल्डिंग कंप्लीट होते. मग शेड्यूल 3 हेच आहे की लँड आणि बिल्डिंगवरती टॅक्स लागणार नाही. ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ सच ॲज. आता याच्यामध्ये गुड्स मुव्हेबल प्रॉपर्टीज विचारात घेतले, कारण की लँड बिल्डिंग ही इमूव्हेबल, याच्यावर टॅक्स गव्हर्नमेंटला घ्यायचाच नाही. त्यामध्ये इन्क्लूड काय केलं आहे, ॲक्शनेबल क्लेम. लॉटरी बेटिंग गॅम्बलिंग हे जे असतं हे ॲक्शनेबल क्लेममध्ये येतं. आता जर मुव्हेबल प्रॉपर्टी आहे तर जसं झाड आहे, झाडावरती फळं लागत असतील, शेतकरी शेत नांगरतो त्यातनं काय उगवतो, हे मुव्हेबल आहे का इमूव्हेबल आहे. हे जर जमिनीमध्ये आहे, झाडावर फळ आहेत पण ती कापून मग ते विकले जातात. ग्रोविंग क्रॉप्स, ग्रास अँड थिंग्स अटॅच टू किंवा फॉर्मिंग पार्ट ऑफ द लँड विच इज ॲग्रीड टू बी सेवर्ड, म्हणजे कापणे बिफोर सप्लाय ऑर अंडर द कॉन्ट्रॅक्ट ऑफ सप्लाय. तर हे पण कशामध्ये येईल, सप्लायमध्ये येईल. म्हणजे सप्लायमध्ये एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी आणि क्रॉप्स, पिकं असतील, गवत असेल, थिंग्स अटॅच टू किंवा फॉर्मिंग पार्ट ऑफ द लँड असेल, जमिनीचा भाग असेल पण ती याचं ॲग्रीमेंट आहे विच आर ॲग्रीड टू बी सेवर्ड, म्हणजे कापणे कट करणे बिफोर सप्लाय करण्या अगोदर ते कापलं जात असेल अंडर अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सप्लाय, तर मग ते पण काय होईल, गुड्समध्ये इन्क्लूड होईल. मुव्हेबल प्रॉपर्टी गुड्स आहेच, त्याचबरोबर ॲक्शनेबल क्लेम म्हणजे लॉटरी बेटिंग गॅम्बलिंग हे पण गुड्समध्ये येतील. आणि हे जे क्रॉप्स आहे, ग्रास आहे आणि थिंग्स अटॅच टू किंवा फॉर्मिंग पार्ट ऑफ द लँड असेल, जे कट करून मग त्याला सप्लाय होत असेल तर तेही कशामध्ये येईल, गुड्समध्ये इन्क्लूड होईल. आता ह्याच्यामध्ये सर्व्हिस काय असेल, तर जे गुड्स नाही आहे ते सर्व्हिस असेल, एनिथिंग अदर दॅन गुड्स हे सर्व्हिस असेल. आता ह्याच्यामध्ये एक्सक्लूड केलं आहे मनी आणि सिक्युरिटीज. काय एक्सक्लूड केलं आहे, मनी आणि सिक्युरिटीज आहेत ना एक्सक्लूड केलेले आहेत. आता आपण बँकेमधनं पैसे विड्रॉ करतो, ATMमधनं विड्रॉ करतो पैसे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये पहिली 3 ट्रान्झॅक्शन 5 ट्रान्झॅक्शनमध्ये कुठलाही बँक चार्ज लावत नाही, त्याच्या पुढे बँक चार्ज लावते. आता जर का बँक 20 रुपये चार्ज लावत असेल तर याच्यावरती GST यायला पाहिजे की नको, काय यायला पाहिजे. आता याच्यामध्ये मनी जे आहे याच्यावर हे सप्लायमध्ये येत नाही आहे, मग याच्यामध्ये टॅक्स लागला नाही पाहिजे. पण ज्या वेळेस विड्रॉ करतो आपण, विड्रॉ ज्या वेळेस करतो आहे त्यावेळेस ही ॲक्टिव्हिटीज रिलेटिंग टू यूज ऑफ मनी आहे, ही ॲक्टिव्हिटी रिलेटिव्ह टू यूज ऑफ मनी आहे. तसंच तुम्हाला डॉलर आहे, US डॉलर आहे, याचे रुपीज पाहिजे असतील, रुपीजसाठी US डॉलर पाहिजे, कन्व्हर्जन ऑफ मनी आहे, कन्व्हर्जन ऑफ मनी आहे. आणि ते देण्यासाठी एक्स्ट्रा चार्ज घेतला जातो. तुम्ही बघा चहावाल्यांकडे सुट्टे पैसे असतात, ते कोणाकडनं घेतात, जे भिकारी वगैरे असतात त्यांच्याकडनं सुट्टे पैसे घेतात ते, किंवा आम्हाला 1000 रुपये आणून द्या, तुम्हाला मी 1100 रुपये देऊ, 100 रुपये आणून द्या, तुम्हाला 110 रुपये देऊ, प्लस मला 1 कप चहा पाजू. म्हणजे हे वरती 10 रुपये किंवा तो चहा काय, तर हे सुट्टे पैसे देण्याचं कन्सिडरेशन आहे. तर कन्व्हर्जन ऑफ मनी बाय कॅश बाय एनी अदर मोड फ्रॉम वन फॉर्म करन्सी डिनोमिनेशन टू अनदर फॉर विच, काय म्हटलं बघा पुढे, फॉर विच सेपरेट कन्सिडरेशन इज चार्ज.
तुम्ही तुमचे पैसे विड्रॉ करता, तुम्ही 10,000 जर विड्रॉ केले तर ह्याच्यावर GST नाही आहे, पण 10,000 विड्रॉ करण्यासाठी जर 20 रुपये चार्ज लावत असतील तर हे ट्रान्झॅक्शन रिलेटिंग टू मनी आहे, म्हणून मग ते सप्लायमध्ये येईल. इन्क्लूड केलं आहे ॲक्टिव्हिटीज रिलेटिंग टू यूज ऑफ मनी, कन्व्हर्जन ऑफ मनी, आणि फॉर विच अ सेपरेट कन्सिडरेशन इज चार्ज. तर गुड्स काय आणि सर्व्हिसेस काय हे दिलं. आता यात परत इकडे दिलं आहे मुवेबल प्रॉपर्टी. तर मुवेबल प्रॉपर्टी डिफाईन केलं आहे का? त्या टर्म इमुवेबल प्रॉपर्टी हे डिफाईन केलं आहे. त्या टर्म इमुवेबल प्रॉपर्टी हॅज नॉट बीन डिफाईन. ते पण कशामध्ये डिफाईन केलं आहे? GST लॉमध्ये डिफाईन केलं आहे का? तर नाही. हा दुसरा कायदा आहे, सेक्शन 326 ऑफ द जनरल क्लॉजेस ॲक्ट 1897 डिफाईन्स इमुवेबल प्रॉपर्टी ॲज अंडर. इमुवेबल प्रॉपर्टी शॅल इन्क्लूड लँड, benefits to arise out of land and things attached to the earth or permanently fastened to anything attached to the earth. टेलिफोन मोबाईलचे टॉवर आहेत ते कसे आहेत? एनिथिंग अटॅच टू, परमनंटली फास्टेन टू, एनिथिंग अटॅच टू. आता हे जमिनीवरती उभे आहेत, कंपनीचे प्लांट असतात, ते प्लांट पण जमिनीशी अटॅच आहे. मग इमुवेबल प्रॉपर्टीमध्ये तेही एक की जे फिक्स केलं आहे लँड जमिनीमध्ये. थिंग्स अटॅच टू द अर्थ, परमनंटली फास्टेन टू एनिथिंग अटॅच टू द अर्थ, हे सगळं कशामध्ये येईल? इमुवेबल प्रॉपर्टीमध्ये. आणि ते जे नाही आहे ते काय आहे? मुवेबल आहे. ॲक्शनेबल क्लेमची पण डेफिनेशन आहे, थोडी किचकट आहे, पण थोडं बघा. ॲज पर सेक्शन 2(1) ऑफ द CGST ॲक्ट, अनलेस the context otherwise requires, the term actionable claim shall have the same meaning as assigned to it in section 3 of the Transfer of Property Act 1882. म्हणजे ॲक्शनेबल क्लेम कशा प्रकारे डिफाईन केलं आहे तर ते कुठे बघायचं आहे? सेक्शन 3मध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882मध्ये बघायचं. आता यात दिलं आहे अकॉर्डिंग टू सेक्शन 3 ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882, ॲक्शनेबल क्लेम मीन्स a claim to any debt. डेप्ट म्हणजे कर्ज घेतलं आहे असं कर्ज की जे सेक्युअर्ड नाही आहे. अ डेप्ट अदर दॅन अ डेप्ट सेक्युअर्ड बाय मॉर्गेज ऑफ इमुवेबल प्रॉपर्टी और बाय हायपोथिकेशन और प्लेज ऑफ मुवेबल प्रॉपर्टी. आता कुठल्याही प्रकारचा पॅरल म्हणतो ना आपण, जसं एखाद्या बँक कर्ज देते तर जे दागिने असतात हे मुवेबल आहे, किंवा काय असं वस्तू परचेस केली, समजा आपण कार परचेस केली, टू व्हीलर परचेस केली, तर त्याच्यावरती विकण्याचा आपल्याला अधिकार राहत नाही. लोन जर असेल तर विकता येत नाही ते. तशा प्रकारचं जर असेल तर त्याला प्लेज किंवा हायपोथिकेशन म्हणतात. मॉर्गेज म्हटलं तर ह्याचं पण काय असतं, विकण्याचा अधिकार राहत नाही, डॉक्युमेंट बँक आपल्या ताब्यात घेते. मॉर्गेज इमुवेबल प्रॉपर्टी. तसंच प्लेज किंवा हायपोथिकेशन हे मुवेबल प्रॉपर्टीचं असतं. एक प्रकारे कंट्रोल कोणाकडे असतो की त्या वस्तू कोणी व्यक्ती विकू शकत नाही, किंवा त्या व्यक्ती जर का ज्यांनी लोन घेतलं आहे त्यांनी ते लोन रिपे नाही केलं तर त्याचा ताबा ज्यांनी कर्ज दिलं आहे तो घेऊ शकतो. तर असं कर्ज नाही आहे. एनी डेप्ट अदर दॅन डेप्ट सेक्युअर्ड बाय, सेक्युअर्ड लोन नाही म्हणजे अनसेक्युअर्ड लोन आहे, ते कशामध्ये येईल? ॲक्शनेबल क्लेममध्ये. जसं एनी बेनिफिशियल इंटरेस्ट इन मुवेबल प्रॉपर्टी, एक अनसेक्युअर्ड डेप्ट आहे मुवेबल प्रॉपर्टीवरती, अनसेक्युअर्ड डेप्ट इमुवेबल प्रॉपर्टी, मुवेबल प्रॉपर्टी. दुसरा बेनिफिशियल इंटरेस्ट इन मुवेबल प्रॉपर्टी नॉट इन द पोझिशनमध्ये नाही आहे, पण एक म्हटलं एक्झिस्टंट, ॲक्रुइंग, कंडिशनल आणि कॉन्टिंजंट हे शब्द जे वापरले. एनी बेनिफिशियल इंटरेस्ट, बेनिफिशियल इंटरेस्ट काय असतो? बेनिफिशियल इंटरेस्ट इज अ राईट टू रिसीव्ह बेनिफिट ऑन असेट हेल्ड बाय अनदर पार्टी. त्याचा अधिकार आहे राईट टू रिसीव्ह बेनिफिट. आता तो जो अधिकार आहे हा एक्झिस्ट करत असेल आत्ता ह्या क्षणाला, किंवा तो पुढे, जसं एक FD आहे, तुम्ही FD काढली आहे तर
ती मॅच्युअर होईल एक स्पेसिफिक डेटला. त्या डेटला ती मॅच्युअर झाली का मग इंटरेस्ट तिथे काय होतो, बँकेला देय होतं, त्याला म्हणतात ॲक्रुइंग इंटरेस्ट. किंवा काय अटी शर्तीवर प्रमाणे तो बेनिफिशियल इंटरेस्ट जो आहे, तो अधिकार जो आहे तो मिळणार आहे, तो कंडिशनल आहे. म्हणजे एक राजा असतो, तो अशा प्रकारे आपले विल करतो की माझ्या मुलीने या प्रकारच्या व्यक्तीशी लग्न केलं तरच तिला माझी प्रॉपर्टी मिळेल, अशा प्रकारचं. किंवा मग कॉन्टिंजेंट, आकस्मिक ते निर्माण होईल तो अधिकार. तर हे सगळं काय आहे, ॲक्शनेबल क्लेम आहे. जर ते घडलं तर मग तो दावा येईल. तर ॲक्शनेबल क्लेम तुमची लॉटरी आहे, तुमचा नंबर आला, तुमच्याकडे ती लॉटरी असेल तर नंबर आला आहे तर मग ते बक्षीस मिळेल. लॉटरी किंवा गॅम्बलिंगमध्ये अशाच प्रकारे आहे. तर हे कवर केलं आहे कशामध्ये, लॉटरी बेटिंग गॅम्बलिंग. म्हणजे ते गुड्स आहे. ॲक्शनेबल क्लेम हा गुड्स आहे. A has life insurance policy with the LIC. Any amount of premium due and recoverable under such policy would not be a supply of goods services. कारण का केलं आहे, हे जे आहे हे सगळं शेड्यूल 3 मध्ये ॲक्शनेबल क्लेम हे सप्लाय ऑफ गुड्स पण नाही आणि सप्लाय ऑफ सर्व्हिस पण नाही असं केलं आहे. म्हणजे हे गुड्समध्ये आहे पण ते सप्लायमधनं बाहेर काढलेलं आहे. अदरवाईज काय होईल, एखाद्याला इन्शुरन्स क्लेम घ्यायचा आहे त्याच्यावरती पण GST जमा करायला लागला इन्शुरन्स कंपनीला. द डिव्हिडंड ड्यू ऑन शेअर्स पेबल वुड नॉट बी अ सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. अर्नेस्ट मनी डिपॉझिट, सिक्युरिटी डिपॉझिट being returnable would not be a supply. Right to recover insurance money, claim of arrears of rent, unsecured loan, unsecured debenture, bill of exchange, promissory note, bank guarantee, fixed deposit receipt, ह्याच्यावरती हे ॲक्शनेबल क्लेम आहे, त्याच्यावर GST येणार नाही. हे लक्षात घ्या. कारण काय केलं आहे, मी घेईन पुढे तेव्हा तुम्हाला क्लिअर होईल की शेड्यूल 3 मध्ये ॲक्शनेबल क्लेम याच्यावर GST नाही आहे, पण त्यात म्हटलं एक्सेप्ट स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेम. पहिले होतं तिथे एक्सेप्ट लॉटरी बेटिंग आणि गॅम्बलिंग, अदर दॅन लॉटरी बेटिंग आणि गॅम्बलिंग. मग त्यांना काय करायचं आहे की हे जे ॲक्शनेबल क्लेम आहे याच्यावर त्यांना सप्लायमधनं बाहेर काढून GST घ्यायचा नाही आहे, फक्त लॉटरी बेटिंग गॅम्बलिंगवर GST घ्यायचं आहे. म्हणून ते ॲक्शनेबल क्लेम डिफाईन केलं आहे, ते गुड्स म्हणून सांगितलं आहे आणि त्याच्यावरती बाकी सगळी ट्रान्झॅक्शन GSTच्या बाहेर असतील, फक्त लॉटरी बेटिंग गॅम्बलिंग हे GSTमध्ये असेल. मनी मीन्स ते इंडियन लिगल टेंडर. तसं मनी अँड सिक्युरिटीज म्हटलं तर मनी काय, इंडियन लिगल टेंडर, एनी फॉरेन करन्सी, चेक, प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज, लेटर ऑफ क्रेडिट हे डिफाईन केलं आहे क्लॉज 75 मध्ये सेक्शन 2 मध्ये. पे ऑर्डर, ट्रॅव्हलर चेक, मनी ऑर्डर, पोस्टल ऑर इलेक्ट्रॉनिक रेमिटन्स or any other instrument recognized by the Reserve Bank of India when used as a consideration to settle an obligation. म्हणजे जर तुम्हाला 1 लाख रुपये एखाद्याला द्यायचे तर तुम्ही काय द्याल, चेक द्याल, मनी ऑर्डर पाठवाल, कुठल्याही प्रकारे पेमेंट कुठल्याही मोडने करतो, सगळे मोड काय मनी आहे. और एक्सचेंज विथ इंडियन लीगल टेंडर ऑफ अनदर डिनोमिनेशन but shall not include any currency. आता बघा 2000ची नोट चलत नाही आहे. आता ही 2000ची नोट कोणतरी 50 वर्षांनी दाखवेल, बघा अशी नोट होती. तशा आपल्याकडे पुरातन नाणी आहेत, शिवकालीन नाणी असतील, अजून कुठल्या अगोदरची नाणी असतील, त्याला एक न्यूमेरिक व्हॅल्यू असते. बट शॅल नॉट इन्क्लूड एनी करन्सी दॅट इज हेल्ड फॉर इट्स न्यूमेरिक व्हॅल्यू. हे आपण का समजून घेतोय, कारण मनी इज नायदर गुड्स नॉर सर्व्हिस अंडर GST अँड देअरफॉर GST इज नॉट ॲप्लिकेबल. ह्या सगळ्यावरती. पण आता समजा इथे मनी ऑर्डर पाठवायची आहे, पोस्ट खाता काय चार्ज लावत असेल, मग ते सर्व्हिसमध्ये येईल. मनी ऑर्डरसाठी मग 10,000ची मनी ऑर्डर आहे, पण 10,000 तिकडे जमा केले जातील तर हे काय मनी आहे, त्याच्यावर GST येणार नाही. पण त्याच्यासाठी जे चार्जेस आहेत त्याच्यावर काय येईल, तसं तिथे
बँक ड्राफ्ट बनवते, डिमांड ड्राफ्ट बनवते, त्याचे पण चार्जेस घेत असेल तर त्याच्यावरती जर एक्झाम नसेल ते ट्रान्झॅक्शन तर मग टॅक्सेबल होईल, पण ते सप्लायमध्ये येईल. आणि सिक्युरिटीज जसं शेअर्स, स्क्रिप्ट, स्टॉक, बॉन्ड्स, डिबेंचर्स हे जे आहे हे सगळं कशामध्ये येतं, डेरिव्हेटिव्स, हे सिक्युरिटीमध्ये येईल. आता ह्यामध्ये ब्रोकर असतो ना, तो ब्रोकर त्याचे चार्जेस घेतो, मग ते पण सर्विस आहे रिलेटेड टू सिक्युरिटीज आहे, ते अरेंज करून देणं याकरता काय चार्ज घेत असेल ब्रोकरेज. सिक्युरिटी आणि मनीवरती डायरेक्ट चार्ज लागत नाही, पण त्यासाठी कोण काय करत असेल ॲक्टिव्हिटीज तर मग ते सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये इन्क्लूड होईल. फक्त आपण आता गुड्स सर्व्हिसेस हे समजून घेण्यामध्ये या डेफिनेशन आल्या उगावाने त्या बघितल्या. सच ॲज सेल, बार्टर, लायसन्स, लीज, ट्रान्सफर, एक्सचेंज, रेंटल आणि डिस्पोज, ऑल फॉर्म्स ऑफ गुड्स. मग गुड्सचा फॉर्म सच ॲज म्हटलं एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल काय असेल तर सेल जेव्हा म्हणतो आपण तर एक व्यक्ती एखाद्या गुड्सची मालकी दुसऱ्याला कायमची स्वरूपी देतो. सेल इज अ लॉफुल, परमनंट अँड ॲब्सोल्यूट ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऑफ प्रॉपर्टी इन गुड्स फॉर मनी कन्सिडरेशन अंडर अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट्स सच दॅट नो राईट्स आर लेफ्ट बिहाइंड विथ द ट्रान्सफर. तर समजा मी AC घेतला तर मला 1 वर्षाची सर्व्हिस मिळेल, TV घेतला तर मला 1 वर्षाची वॉरंटी, काय झालं तर अशा प्रकारे किती ॲग्रीमेंट असेल, कॉन्ट्रॅक्ट असेल, व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टप्रमाणे काय होईल, ते प्रमाणे ट्रान्सफर होईल किंवा हे तुम्हाला ट्रान्सफर होईल हे तुम्ही घ्या, कुठली गॅरंटी नाही. चायनीज बल्ब घेतो आपण, त्या बल्बवरती कुठली गॅरंटी नाही, चालला तर चालला. फर्निचर हाऊस सोल्ड फर्निचर टू मिस्टर X, दिस विल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स बिकॉज ऑन सेल द टायटल ऑफ द फर्निचर इज ट्रान्सफर्ड टू मिस्टर X. द टर्म सेल इज नॉर्मली यूज फॉर गुड्स, हे गुड्स करता वापरलं जातं. पण जर सर्व्हिस प्रोव्हायडर असेल फॉर सर्व्हिस इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस. फॉर एक्झाम्पल X इज प्रोव्हाइडिंग GST कन्सल्टेशन टू हिज क्लायंट, दिस इज अ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस बाय मिस्टर X टू हिज क्लायंट. म्हणजे सेलमध्ये जर आपण टर्नर म्हणतो, उलाढाल म्हणतो, तो किती सेल आहे. मग त्यामध्ये गुड्सचा सप्लायर असेल तर ॲक्च्युअल तो गुड्स काय करतो, विकतो, पण सर्व्हिस दिली जाते, सर्व्हिस पुरवली जाते, त्यातून तो जे पैसे घेतो. तर त्याच्या प्रॉफिट अँड लॉसला जसं आपण प्रॉफिट अँड लॉस असतं किंवा सेल किती, परचेस किती हे दाखवलं जातं. तर त्याला तुम्ही कन्सिडर करू शकता की बाबा त्याचा तो बिझनेसचा कमवण्याचा भाग येतो त्याचा सेल, असा विचार केला जाऊ शकतो. ट्रान्सफर, पहिला शब्द काय होता, सेल. दुसरा काय, बार्टर आहे, लायसन आहे, लीज आहे. सेल मग ट्रान्सफर, त्यानंतर बार्टर, मग एक्सचेंज, लायसन्स, मग रेंटल, त्यानंतर लीज आणि मग डिस्पोजल, असं आहे सिक्वेन्स. तर याप्रमाणे ट्रान्सफर, एनी ट्रान्सफर ऑफ गुड्स आहे किंवा राईट इन गुड्स परमनंटली ट्रान्सफर केले किंवा अधिकार जो आहे गुड्स वापरण्याचा, समजा माझा अधिकार आहे तो दुसऱ्या व्यक्तीला दिला, और ऑफ अनडिवाइडेड शेअर्स इन गुड्स, ट्रान्सफर ऑफ टायटल देअर ऑफ, ट्रान्सफर बिटवीन ब्रँचेस, बिटवीन फॅक्टरी, वेअरहाऊस, फॅक्टरी प्रिमायसेस टू डेपो, हे सगळं ट्रान्सफरमध्ये येतं. वी शॅल बाईज अ डम्प ट्रक फॉर 1,25,000 अंडर अ हायर प्राईस, म्हणजे संपूर्ण पैसे आता देणार नाही. ॲग्रीमेंट विथ बँक आहे, ओनरशिप ट्रकची केव्हा मिळेल त्याला, जेव्हा तो सगळे इन्स्टॉलमेंट पे करेल. until the company makes full payment of the higher purchase loan amount. This higher purchase transaction is a supply of goods and subject to GST. A wedding planner hire the services of a pendal shamiana. आता समजा एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं की इव्हेंट मॅनेजमेंट आहे, तिथे एक इव्हेंट करायचं आहे, तर जो ते कॉन्ट्रॅक्ट घेईल तो वेगवेगळ्या लोकांकडनं काही गोष्टी सब कॉन्ट्रॅक्ट करेल. तुम्ही साऊंड सिस्टम द्या, मला मंडप द्या. आता एक वेडिंग प्लॅनर हायर्स द सर्व्हिस ऑफ अ पेंडाल और शामियाना कॉन्ट्रॅक्टर वेअर इन द सप्लाय ऑफ फर्निचर गुड्स
बाय द कॉन्ट्रॅक्टर द टायटल ऑफ विच रिमेन्स विथ, त्याला वापरणा करा दिलं या इव्हेंट पुरता. यूज बाय वेडिंग प्लॅनर फॉर अ शॉर्ट ड्युरेशन इज अ सप्लाय ऑफ सर्व्हिस अँड लायबल टू GST. पण ते ट्रान्सफर केलं कशा करता, इव्हेंट करता, म्हणजे एक मर्यादित काळा करता. त्या ट्रान्सफरमध्ये काय येईल, सेल परमनंट ट्रान्सफर आहे आणि इथे ट्रान्सफर कसं आहे, ह्या प्रकारच्या त्या उद्देशा करताय, त्या इव्हेंट करताय, टेम्पररी आहे. बार्टर आणि एक्सचेंज, बार्टर आणि एक्सचेंजमध्ये फरक काय, का दोन्ही सेम आहे. बार्टरमध्ये समजा मी तुम्हाला ए वस्तू देईन, मी तांदूळ देईन, तुम्ही मला बी वस्तू म्हणजे गहू द्यायचे, बस एवढंच. याला काय म्हणतात, बार्टर. आणि एक्सचेंजमध्ये जसं आपण जुना मोबाईल देतो, जुन्या मोबाईलचे तो व्यक्ती म्हणतो तुम्हाला 4,000 कमी करेन, तुम्ही नवीन मोबाईलची मला 40,000 किंमत आहे, 36,000 प्लस ओल्ड मोबाईल, आणि ह्याच्या बदल्यात काय मिळणार, न्यू मोबाईल. याला म्हणतात एक्सचेंज. बार्टरमध्ये एक वस्तू द्या, दुसरी वस्तू घ्या, किंवा एक वस्तू द्या त्याऐवजी सर्व्हिस घ्या, किंवा सर्व्हिस द्या त्याच्याऐवजी गुड्स घ्या, काही असू शकतं. टू एक्सचेंज वन कमोडिटी फॉर अनदर विदाउट यूज ऑफ मनी. कुठलेही जर एक्सचेंज आहे पण त्यामध्ये कुठले पैसे नाही आहेत तर ते बार्टर होईल. ए ट्रेड्स हिज मोटरसायकल विथ मिस्टर बी सेकंड हँड कार विदाउट कॅश एक्सचेंज बिटवीन पार्टीज. A CME providing consultancy services and in return architect designing the house of the CME. Exchange to swap to part with, give a transfer for an equivalent with the use of money. Where new phone is supplied along with old phone. मी हे सांगितलं. लायसन काय, परमिशन आहे, ते सॉफ्टवेअर आहे, ते वापरण्याचं परमिशन आहे. Permission granted by competent authority to exercise certain privileges. Without such authorization, the activity would have constituted as illegal act. जर का ते लायसन नसेल आणि ते वापरलं तर ते मग बेकायदेशीर होईल. लायसन इज सिमिलर टू अ लीज except the possession is not transfer but a permission to enter and use the property, movable or immovable, is allowed along with all other ingredients of a lease. License required for the use of software, use of tally software. कुठलेही सॉफ्टवेअर वापरलं जातं त्याचं लायसन दिलं आहे, वापरण्याचं परमिशन दिली जाते. रेंट काय, रेंट आणि लीज हे पण असे सिमिलर वाटतात. रेंट एक वस्तू वापरायला दिली, जागा वापरायला दिली, गोडाऊन वापरायला दिलं, शॉप वापरायला दिलं, ते पिरियड पेमेंट करायचं. पेमेंट मंथली असेल, क्वार्टरली असेल, इयरली असेल, कसंही असेल. फॉर यूज ऑफ अनदर्स प्रॉपर्टी. फर्निचर हाऊस सप्लाइड फर्निचर टू मिस्टर राज. आज अशा प्रकारे फर्निचर मिळतं की तुम्ही फर्निचर घ्या, तुम्हाला ज्या वस्तू घरात पाहिजेत 2-3 महिने वापरा, परत 3 महिन्यांनी सप्लायर येईल, त्या वस्तू घेऊन जाईल, तुम्हाला नवीन डिझाईनच्या नवीन वस्तू येईल. काय तुमच्या घरामध्ये फर्निचर नवीनच वाटला पाहिजे. अशा प्रकारे पण सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे सप्लायर आहे. फॉर अ पिरियड ऑफ 3 months दिस सप्लाय ऑफ सर्व्हिस बिकॉज फर्निचर इज ट्रान्सफर्ड टू मिस्टर राज युसेज अँड द टायटल ऑफ द फर्निचर इज स्टील विथ फर्निचर हाऊस. तर सोफा असेल, बेडरूममधला बेड असेल, चेअर असतील, जे काय असेल ते सगळं टेम्पररी वापरायचं. बरोबर ते खराब होतं ते घेऊन जाणार, परत नवीन आणणार. लीज कसं आहे, एक कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंट आहे. जसं ओनर असतो तो त्या जागेमध्ये एक शॉप बनवायचं आहे, तो फर्निचर करेल, इंटेरियर करेल. तसं जो लीजवरती कुठली वस्तू घेतो
तो मालकाप्रमाणेच ते काय करू शकतो, वापरू शकतो. जर जे लीजवरती घेतलं आहे तो विकू शकत नाही, त्याला विकण्याचा अधिकार नसेल तो विकू शकत नाही. बाकी सगळं तो ओनर असल्याप्रमाणे करू शकतो. सोसायटीची मीटिंग आहे ती पण तो अटेंड करू शकतो, कारण तो एक प्रकारचा ठराविक कालावधीकरता मालक असल्याप्रमाणेच ती प्रिमायसेस किंवा त्या वस्तू गुड काय ते वापरू शकतो. कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंट बाय विच वन पार्टी कन्वेज ॲन इस्टेट इन प्रॉपर्टी टू अनदर पार्टी फॉर अ लिमिटेड पिरियड सब्जेक्ट टू व्हेरियस कंडिशन्स इन एक्सचेंज फॉर समथिंग ऑफ व्हॅल्यू बट स्टील रिमेन ओनरशिप. जो मूळ ओनर आहे ओनरशिप त्याच्याकडेच राहते. तर सिडकोने ॲग्रीमेंट केलं की तुम्हाला आम्ही जागा देऊ, घरं देऊ, पण 99 वर्षाकरता. तर हे मोठं लीज ॲग्रीमेंट आहे. आणि यात त्यांनी असं दिलं आहे की जो लीज होल्डर आहे तो ती जागा दुसऱ्याला विकू शकतो, पण मूळ मालक सिडको आहे, सिडकोच राहील. वापरणाऱ्यांनी फक्त आपला हक्क विकला, तरी लीजवरती घेतलं आहे त्याचा हक्क विकला. लक्षात घ्या, एका वर्षाने 40,000 प्रॉपर्टी वापरली, मग त्यात तुम्ही घ्याल त्यावेळेस तुम्हाला ते लीज ॲग्रीमेंट पुढे कंटिन्यू राहील. संपली 40 वर्ष, मग आता उरलेली पुढची 59 वर्ष आहेत त्या काळात तुम्ही ती जागा वापरू शकता. मूळ मालक तोच राहतो, जो ज्यांनी घेतलेला आहे तो आपला हक्क दुसऱ्याला देऊ शकतो. डिस्पोजल, एखादी वस्तू वापरली आणि ती वापरण्याजोगी नाही आहे, आपण ती भंगारमध्ये काढतो, रिमूव्ह करतो, डिस्कार्ड, क्लिअरन्स, डम्पिंग, फेकून देतो. डिस्पोजल ऑफ बिझनेस असेट फ्रॉम पार्ट ऑफ सप्लाय. जर ॲक्च्युअलमध्ये त्याचे काही चार्जेस घेतले तर काय होईल, सेल होईल, मग ते सेलमध्ये कवर होईल. स्क्रॅपमध्ये जरी दिलं आणि त्याचे पैसे घेतले तर मग ते सेलमध्ये होईल. पण जर का ते स्क्रॅप नाही, आम्ही विकलं नाही, आम्ही ते काय केलं, स्क्रॅपमध्ये दिलं, मग हे डिस्पोज केलं, मग हे पण कवर केलं आहे त्याच्यामध्ये. एक्झाम्पल, सेल नाही केलं, सेल म्हणजे ॲक्च्युअली ती वस्तू आहे, त्याला ज्या प्रकारची आयडेंटिटी आहे ती नाही आहे, वस्तू खराब झाली, मग अशा खराब वस्तू आम्ही काय केल्या स्क्रॅपमध्ये देऊन टाकलं. डिस्पोजल केलं, हे पण इन्क्लूड केलं आहे सप्लायमध्ये. मग डिस्पोज करून पण जे चार्जेस येतील त्याच्यावरती GST गव्हर्नमेंटला घ्यायचं आहे. त्यामुळे डिस्पोज म्हणजे जे फेकून देणं आहे, डम्पिंग, थ्रोविंग अवे ऑफ बिझनेस असेट फ्रॉम पार्ट ऑफ सप्लाय. सेल ऑफ मशिनरी आफ्टर द कम्प्लिशन ऑफ इट्स लाईफ ॲज स्क्रॅप सेल. स्क्रॅप जरी केलं तरी पण ते सप्लायमध्ये येईल. आता असं असू शकतं की सप्लाय संपूर्ण गुड्सचं आहे, सप्लाय संपूर्ण गुड्स आहे, सप्लाय संपूर्ण सर्व्हिसचं आहे, किंवा सप्लाय गुड सर्व्हिसेस दोन्हीचं आहे. जसं मी गुड्स परचेस केले आणि मी सप्लायरला सांगितलं की हे गुड्स तुम्ही मला होम डिलिव्हरी करून द्या. मग आता हे गुड्स जे आहेत मी स्वतः आणले असते तर मला एका ट्रकमध्ये भरायला लागले असते, म्हणजे लोडिंग अनलोडिंग ही सर्व्हिस घ्यायला लागली असते. मग ट्रान्सपोर्टेशन ही पण एक सर्व्हिस आहे. आता ट्रान्सपोर्ट करायचं आहे तर गुड्स सेफली एका जागेवरून त्या जागेवर पोचले पाहिजे. म्हणून मग जर डॅमेज झाले, ॲक्सिडेंट झालं मध्ये गाडीचं, तर त्याचा इन्शुरन्स काढायचा असेल, मग इन्शुरन्स ही सर्व्हिस आहे. मग जो सप्लायर आहे तो ते गुड्सबरोबरच ट्रान्सपोर्टेशन, लोडिंग अनलोडिंग, इन्शुरन्स या सर्व्हिस, पॅकिंग, गुड्स पॅकिंग पण करायला लागतील. तर ही पॅकिंग आहे, ही काय सर्व्हिस आहे. जर सप्लायरला हे रिसिपंट करायला सांगतो तर तो वेगळं कन्सिडरेशन चार्ज करेल. म्हणजे सप्लाय गुड्सचे चार्जेस वेगळे, प्लस पॅकिंगचे वेगळे, ट्रान्सपोर्टेशनचे वेगळे, प्लस इन्शुरन्सचे वेगळे, हे चार्ज तो वेगवेगळे घेईल. आणि एकंदरीत अमाऊंट जेवढी होईल, म्हणजे गुड्स जर 1 लाखाचे असतील तर इतर आणखीन त्याला ॲड ऑन सर्व्हिसेस घेतल्यामुळे आणखीन 20,000 वाढत असतील तर टोटल तो 1,20,000 हा चार्ज घेऊन इन्व्हॉइसवर दाखवू शकतो. म्हणजे हा सप्लाय गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्हीचा होईल. म्हणजे प्युअरली सप्लाय गुड्स असू शकतो, होली सप्लाय गुड्स, होली सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, आणि सप्लाय दोन्ही गुड सर्व्हिसेस असू शकतो. आता सप्लाय गुड्सचा होतो तर मग गुड्सचा सप्लाय असेल, सर्व्हिसचा होईल, सर्व्हिसचा असेल. आणि जर ते मनी सिक्युरिटीज असेल तर सप्लायमध्ये येणार नाही. आणि शेड्यूल 3चा भाग असेल तर तो पण सप्लायमध्ये येणार नाही. बाकी सगळे सप्लायमध्ये येईल. सप्लाय गुड सर्व्हिसेस किंवा दोन्हीचा असू शकतो. आता हे जे बोथ शब्द आला आहे
या बोथ शब्दामध्ये ऑल फॉर्म्स आपल्या जिकडे जिकडे गुड सर्व्हिस बघतो आपण तिथे बोथ पण येतं. तर या बोथमधनं काय सांगायचं त्यांना, तर जसं वर्क कॉन्ट्रॅक्ट हे पहिल्यापासून आहे, म्हणजे या कार्याच्या अगोदरपासून आहे. तर ज्यावेळेस कुठल्या प्रकारचं बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, फॅब्रिकेशन, कम्प्लिशन, इरेक्शन, इन्स्टॉलेशन, फिटिंग आउट, इम्प्रूव्हमेंट, मॉडिफिकेशन, रिपेअर, मेंटेनन्स, रिनोव्हेशन, अल्टरेशन, कमिशनिंग, या ॲक्टिव्हिटीज जेव्हा केल्या जातात तेव्हा याच्यामध्ये गुड्स पण लागतो आणि लेबर पण असतो. आता केव्हा केव्हा 50% लेबर असेल, 50% गुड्स त्यामध्ये लागतील, केव्हा केव्हा 30% गुड्स लागतील, 70% लेबर असेल, हे वेगळं असू शकतं. तर ह्या वर्क कॉन्ट्रॅक्टमध्ये काय व्हायचं, वॅटच्या कायद्यामध्ये गुड्स इन्व्हॉल्व आहेत, वॅट पण लागायचं आणि सर्व्हिस पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सर्व्हिस टॅक्स च्या कायद्याप्रमाणे त्याच्यावरती सर्व्हिस टॅक्स पण लागायचं. आता हे आपण जेव्हा शेड्यूल 2 बघू, कशाला गुड्स म्हणायचं का सर्व्हिस म्हणायचं, त्यामध्ये हे काय केलं त्यांनी, हे आपलं सर्व्हिस ह्याला म्हटलं जाईल असं त्यामध्ये दिलं आहे. पण बोथ शब्द वापरून त्याने केलं, एक स्कोप घेतला की सगळं कवर व्हायला पाहिजे. ऑल फॉर्म्स ऑफ आपल्या बोथ म्हणजे गुड सर्व्हिस दोन्ही असेल. जरी ऑल्दो त्यांनी हे क्लासिफाय केलं आहे की वर्क कॉन्ट्रॅक्ट हे सप्लाय ऑफ सर्व्हिस असेल, तसंच जे हॉटेल आहे, कॅटरिंग, रेस्टॉरंट, जिकडे फूड सप्लाय केला जातो, हे पण शेड्यूल 2 मध्ये दिलं आहे की हे पण कशामध्ये येईल, सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये. पण अगोदरच्या कायद्यामध्ये याच्यामध्ये हॉटेलमध्ये पण वॅट आणि सर्व्हिस टॅक्स दोन्हीच्या कायद्याप्रमाणे कर आकारणी होत होती. आता फक्त ह्याला सर्व्हिस समजलं जातं आणि सर्व्हिसच्याच त्याच्या सर्व्हिस अकाउंट कोड असतो, त्याप्रमाणे त्याच्या बिलिंगमध्ये सर्व्हिस अकाउंट कोड टाकला जातो आणि त्याला जो रेट नोटिफाय केला आहे, जसं कॅटरिंग किंवा रेस्टॉरंटला 5% रेट आहे, मग तो 5% लागेल. आणि जे वर्क कॉन्ट्रॅक्ट आहेत ते काही 12% मध्ये आहेत, काही 18% मध्ये आहेत, त्याप्रमाणे त्याला जो रेट नोटिफाय झाला आहे त्याप्रमाणे त्याच्यावरती तो टॅक्स लागेल. मेड आणि ॲग्रीड टू बी मेड हे शब्द आहेत पुढे. सप्लाय मेड और ॲग्रीड टू बी मेड. आपण हे जे वरती वाचलं आहे ते आपण समजावून घेतो, लक्षात घ्या. हे जे आहे एकच लाईन आहे ही. फॉर द पर्पजेस ऑफ धिस ॲक्ट द एक्सप्रेशन सप्लाय इन्क्लूड्स ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस और बोथ सच ॲज सेल, बार्टर, सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसन्स, रेंटल, लीज, डिस्पोजल. पुढे मेड और ॲग्रीड टू बी मेड. त्यानंतर पुढे एक शब्द येईल, पुढे कन्सिडरेशन, पुढे येईल पर्सन आणि मग बिझनेस. हे आणखीन तुम्हाला एवढं कळलं, काही डेफिनेशन संपली. म्हणजे सगळं आहे, पण मी ते बिझनेस करता घेत नाही तर सप्लाय येणार नाही. म्हणजे एखादा व्यक्ती त्याच्या फॅमिलीकरता गोल्ड परचेस करतो, ते बिझनेसची ॲक्टिव्हिटी नाही आहे, तर बाकी सगळं जरी आहे आणि त्यांनी सोनं परचेस केलं आणि त्याला समजा पैशाची गरज पडली, त्याने ते विकलं. आता हे बिझनेस करता तो विकत नाही आहे, त्यांनी घरामध्ये फर्निचर घेतलं, जुनं झालं आणि ते विकलं, त्याची ही बिझनेस ॲक्टिव्हिटी नाही आहे. कुठलाही व्यक्ती जो बिझनेसमॅन नाही आहे तो गोल्ड परचेस करतो, विकतो, तो फर्निचर घेतो, कम्प्युटर घेतो, जुना झाला का मग तो स्क्रॅपमध्ये विकत असेल, एकदम अत्यल्प किमतीत विकत असेल, ते GST या स्कोपमध्ये येत नाही. मग ते बिझनेसमॅनच्या काय हो, जर ते बिझनेसमध्ये इन्क्लूड होत असेल तर त्यावर GST येईल, अदरवाईज GST येणार नाही. त्यामुळे हे सगळं बघायला लागतं की सप्लाय गुड्स आहे, सर्व्हिसेस आहे आणि तो बिझनेस आहे इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस आहे. ही ॲक्टिव्हिटी जर बिझनेसमध्ये कवर होत असेल तर मग म्हणजे मेड और ॲग्रीड टू बी मेड आहे, कन्सिडरेशन आहे, पर्सन कोण आहे, पर्सन पण मग त्यात डिफाईन केलं. त्यामुळे कन्सिडरेशन, पर्सन हेही पुढे बघायचे आणि बिझनेसही बघायचे. ही डेफिनेशन लोक 3 तास 4 तास पण शिकवणारे आहेत. फार म्हणजे एवढ्या स्टेज गेलं तर फार कंटाळा येतो. आपल्याला 1 तास लागत असेल तर तो फार कमी आहे, कारण की सप्लायवर टॅक्स. त्यामुळे सप्लाय काय आहे हे क्लिअर पाहिजे, म्हणून आपण त्याला एवढा वेळ देऊन समजून घेतो आहे. मेड म्हटलं तर गुड्स आर ऑलरेडी डिलिवर्ड और सर्व्हिस इज ऑलरेडी प्रोव्हाइडेड टू द रेसिपियंट. मेड दिली, गुड्स दिले, सर्व्हिस दिली. एक्झाम्पल, ए ट्रेडर, ए हा एक ट्रेडर आहे, मिस्टर ए अ ट्रेडर who is in the business of selling electronic item has made the delivery of TV to the customer location.
डिलिव्हरी दिली, मेड. आणि सर्व्हिस आहे, एखाद्याने सर्व्हिस दिली, प्रोव्हाइड केली. मिस्टर एक्स हू इज अ CA हॅज प्रोव्हाइडेड द सर्व्हिस ऑफ इन्कम टॅक्स ऑडिट फॉर हिज क्लायंट. किंवा एखादा आर्किटेक्ट आहे, तो बिल्डरला काय करतो, आर्किटेक्ट सर्व्हिस देतो, दिली त्यांनी सर्व्हिस. आणि ॲग्रीड टू बी मेड काय, ह्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक ॲडव्हान्स घेतला, ॲग्रीमेंट केलं की ॲडव्हान्स द्या मग मी हे करेन. देर इज ॲन ॲग्रीमेंट फॉर सप्लाय ऑफ गुड्स ऑर प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस. किंवा ॲन ॲडव्हान्स हॅज बीन रिसिव्ड अगेन्स्ट द सप्लाय ऑफ गुड्स ऑर प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस. जसं एक ज्वेलर आहे, एखाद्याने त्याला ऑर्डर दिली किंवा आम्हाला एक दागिने बनवून द्या, तर तू काय म्हणेल, मिस्टर एम अ ट्रेडर इन इमिटेशन ज्वेलरी हॅज टेकन ॲज ॲडव्हान्स फ्रॉम द हिज कस्टमर मिस वाय टू बी सप्लायड ॲट लॅटर डेट. तुम्ही ऑर्डर द्या, ॲडव्हान्स द्या आणि तुम्हाला फ्युचरमध्ये काय येईल ती वस्तू मिळेल. तसंच आर्किटेक्ट ॲग्रीमेंट करतो बिल्डरशी की तुम्हाला मी सर्व्हिस देईन, मग कशा प्रकारे सर्व्हिस द्यायची, कशा प्रकारे चार्जेस घ्यायचे, कशा प्रकारे सर्व्हिसेस द्यायच्या. तर ॲग्रीड टू बी मेड किंवा ॲग्रीड टू बी मेड ही गुड सर्व्हिसेस देण्याकरता दिली जाईल किंवा त्याचं ॲग्रीमेंट केलं जाईल. तर हे पण सप्लायमध्ये इन्क्लूड त्यांनी केलेल्या डेफिनेशनमध्ये. कन्सिडरेशन आहे ॲज पर सेक्शन 231. आता कन्सिडरेशन यात 2 पार्ट आहेत बघा, 2 त्यामध्ये त्यांनी काय केलं आहे, 2 क्लॉज दिले A आणि B. एनी पेमेंट मनीमध्ये असेल किंवा अदरवाईज काय काइंडमध्ये असेल, पैशामध्ये असेल एनी पेमेंट मनी किंवा अदरवाईज. आणि मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ एनी ॲक्ट किंवा फॉरबिरन्स. पैसे कशाकरता मिळतात, काहीतरी करण्याकरता, तसंच काहीतरी न करण्याकरता किंवा सहन करण्याकरता मिळतात. लक्षात घ्या. इन रिस्पेक्ट ऑफ गुड्सचा सप्लाय, इन रिस्पेक्ट ऑफ सर्व्हिस आहे, इन रिस्पॉन्स टू किंवा काय आम्ही दाखवलं गेलं आहे फॉर इंड्युसमेंट ऑफ. ह्याला कनेक्ट केलं आहे की हे जे ट्रान्झॅक्शन आहे ह्याला कनेक्ट केलं आहे सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर बोथ रिसिपियंट किंवा एनी अदर पर्सन. कन्सिडरेशन काय आहे, एनी पेमेंट मनी किंवा अदरवाईज. आता कन्सिडरेशन जे आहे बघा ते एकतर मॉनिटरी असेल किंवा नॉन मॉनिटरी असेल. मग तुम्हाला सांगितलं की एखाद्याला गुड्स दिले आणि दुसऱ्याने त्याला सर्व्हिस दिली, त्याच्या अगेन्स्ट कॅश दिलीच नाही, पैसे दिलेच नाही. ए ॲग्रीज टू ड्राय क्लीन बीज क्लोथ, इन रिटर्न बी ॲग्रीज टू क्लिक एज फोटोग्राफ. ह्या दोन्ही काय आहेत, सर्व्हिस आहेत. पण इथे असं असू शकतं की बा एकाने गुड्स दिले, दुसऱ्याने त्याच्या अगेन्स्ट त्याला सर्व्हिस दिली. इथे मनी नाही आहे, अदरवाईज आहे. हे लक्षात इथे काय आहे की मनी नाही आहे, एनी पेमेंट. त्याला पेमेंट केलं आहे पण काय स्वरूपात केलं, तुम्ही मोबाईल घेता, जुना मोबाईल देता तेव्हा पार्ट पेमेंट काइंडमध्ये आणि पार्ट पेमेंट कशामध्ये, पैशामध्ये. मनी म्हटलं तर मग तुम्ही UPIने पेमेंट कराल, चेक द्याल, डिमांड ड्राफ्ट द्याल, कुठल्याही प्रकारे द्याल, मनी किंवा अदरवाईज एनी पेमेंट. म्हणजे इथे ॲक्च्युअलमध्ये कॅश त्याला मिळते आणि इथे काय मिळतं, काइंडमध्ये मिळतं. एवढा भाग कळला. आता याच्यामध्ये कन्सिडरेशन, टाइप्स ऑफ कन्सिडरेशन. कन्सिडरेशन कॅन बी मॉनिटरी व्हॅल्यू नॉन मॉनिटरी फॉर्म और पार्टली इन मॉनिटरी फॉर्म अँड पार्टली इन नॉन मॉनिटरी फॉर्म. आता याच्यामध्ये हे जी एक्झाम्पल आहे, रिफरिंग और फॉरबिडिंग टू डू ॲन ॲक्ट. एखादी कृती करण्यात परावृत्त करणे किंवा सहन करणे, हे पण कन्सिडरेशन आहे. कशा प्रकारे बघा, ए ॲग्रीज नॉट टू ओपन ड्राय क्लीन शॉप इन बीज नेबरहूड. अरे बाबा रामदेवनी बघा बऱ्याच प्रकारचे प्रॉडक्ट बनवतो. आता एखाद्याला कळलं की एखाद्या कंपनीला कळलं की बा हा टूथपेस्ट बनवणार आहे, नाही तुम्ही टूथपेस्ट काढू नका, तुम्हाला आम्ही 10 करोड देतो, तुम्ही या बिझनेसमध्ये उतरू नका. इथे काय केलं, कन्सिडरेशन दिलं. कशामध्ये दिलं, मनीमध्ये दिलं. पण कशा करता दिलं की करण्याकरता दिलं, करू नका, तुम्ही हा प्रोजेक्ट कॅन्सल करा. त्यांना करायची त्यांची इच्छा आहे, त्यांना परावृत्त केलं आहे करण्याकरता. द मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ एनी ॲक्ट, इथे ॲक्ट नाही, फॉरबिरन्स इन रिस्पेक्ट ऑफ, इन रिस्पॉन्स टू, फॉर द इंड्युसमेंट ऑफ द सप्लाय ऑफ गुड सर्व्हिस ऑर बोथ वेदर बाय द रिसिपियंट बाय एनी अदर पर्सन.
हे तुम्ही करू नका, या करता त्याला अमाऊंट दिली तर ते पण कन्सिडरेशन आहे. इंड्युसमेंट जे आहे बघा, इंड्युसमेंट काय असू शकतं की जसं एक हॉटेल आहे, एक बस आहे, बसचा ड्रायव्हर आहे, कंडक्टर आहे, त्यांना फ्री ऑफ चार्ज जेवण दिलं जातं त्या हॉटेलमध्ये, जिकडे ते पॅसेंजरना घेऊन जातात. जर त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही फ्री ऑफ चार्ज देणार नाही, आता त्यांना तिकडे फ्री मील मिळते, जेवण मिळते, त्यांचं कन्सिडरेशन काय की पॅसेंजर घेऊन या, तुम्हाला जेवण देऊ. म्हणजे तुम्हाला जर त्या जेवणाची कॉस्ट 200 रुपये असेल तर तुमच्याकडे आम्ही 200 रुपये घेणार नाही. बजेट काय घेतलं, पॅसेंजर घेऊन या. रिकामी गाडी आणली तर पैसे द्यायला लागतील, पॅसेंजरनी भरलेली गाडी आणली तर काय होईल, 200 रुपये तुमचे माफ होतील. हे काय आम्ही दाखवलं गेलं. द फ्रेज इन रिस्पेक्ट ऑफ, इन रिस्पॉन्स टू, फॉर द इंड्युसमेंट मीन्स देअर मस्ट बी अ डायरेक्ट लिंक बिटवीन द सप्लाय अँड द कन्सिडरेशन. जे शब्द वापरलेत लॉ मेकरनी त्याचा काय उद्देश असावा याकरता फक्त हे सांगतोय. टॉलरेटिंग अन ॲक्ट और सिच्युएशन, A agrees to design B's house. In return, B agrees not to object to construction of A's house in his neighborhood. Doing or agreeing to do an act. A agrees to construct 3 flats for B on land owned by B. In return, B agrees to provide 1 flat to A without any money consideration. हे सगळे जे आहे याच्यामध्ये काहीतरी एक ॲक्टिव्हिटी आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी देवाणघेवाण होते. हे सगळं कन्सिडरेशन आहे आणि काहीतरी ॲक्टिव्हिटीमध्ये काहीतरी लिंक आहे. ते कन्सिडरेशन कशाला म्हणतात याकरता जे डेफिनेशन त्यांनी दिलेली आहे, पण यात त्यांनी एक दिलं आहे की प्रोव्हाइडेड दॅट अ डिपॉझिट, डिपॉझिट जे आहे शॅल नॉट इन्क्लूड सबसिडी गिवन बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, तसंच डिपॉझिट फॉर सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. आता MTNLचा जो लँडलाईन फोन आहे त्याचं, किंवा आता आपण हे घेतो वायफाय सर्व्हिस घेतो, त्याचा जो डिव्हाइस आहे, हे डिव्हाइस जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तो या डिव्हाइसचे 500 रुपये चार्ज घेतो, डिपॉझिट म्हणून घेतो. डिपॉझिट ते डिव्हाइस जर बिघडलं दुसरं आणून लावतो, पण जर मी त्यांना कनेक्शन सरेंडर केलं तर तो डिव्हाइस ते घेऊन जातो, पण त्यांनी माझ्याकडनं 500 रुपये डिपॉझिट म्हणून ठेवले. लक्षात घे, म्हणजे एखाद्या व्यक्ती रेंटवर राहतो आहे आणि तो जागा सोडून ते निघून गेला आणि तो ते डिव्हाइस घेऊन गेला तर त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून ते 500 रुपये घेतले. पण शेवट समजा मी एक सरेंडर मला करायचं आहे, मला सरेंडर करायचं आहे आणि माझं जे काय त्यांना काय अमाऊंट देणं आहे ते मी ॲडजस्ट केलं की या 500 रुपयातनं तुम्ही काय करा, ते देणं आपलं ॲडजस्ट करा. अनलेस इट इज ॲडजस्ट अगेन्स्ट सप्लाय, जर ते ॲडजस्ट केलं मग ते कन्सिडरेशन झालं. पण जोपर्यंत ते ॲडजस्ट करत नाही, ते रिटर्नेबल आहे, ते परत करणार आहेत, तोपर्यंत ते कन्सिडरेशन नाही आहे, डिपॉझिट कन्सिडरेशनमध्ये येणार नाही. ओके, हे एक्झाम्पल दिलं आहे MTNLच्या पर्सनमध्ये जसं इन्कम टॅक्समध्ये इंडिव्हिज्युअल, पार्टनरशिप फर्म, हिंदू अनडिवाइडेड फॅमिली, HUF, LLP, बॉडी कॉर्पोरेशन एस्टॅब्लिश, लोकल अथॉरिटी, कंपनी, सेंट्रल गव्हर्नमेंट, एव्हरी आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन, असोसिएशन ऑफ पर्सन, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, ट्रस्ट, कोऑपरेटिव्ह सोसायटी, हे सगळ्या कशामध्ये आहे, हे सगळे काय पर्सन आहेत. मग ह्यांनी सप्लाय केला आणि त्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सिड झाला ठराविक लिमिटच्या, तर 22(1) रजिस्ट्रेशन कोण घेतं, तर हे घेतात. मग ह्यांचा तशा प्रकारचा पॅन असतो, पॅन कंपल्सरी आहे. मग या सगळ्यांचा पॅन काढताना यांच्या सगळ्यांचा पॅन येईल, त्यानुसार डॉक्युमेंट येतील. कंपनी काय, मग कंपनी बनली याचे डॉक्युमेंट काय, पार्टनरशिप बनलं तर पार्टनरशिप डीड काय,
हे डॉक्युमेंट देतात आणि त्यानुसार त्यांना इन्कम डिक्लेअरमेंट पॅन नंबर देत असतो. बिझनेसमध्ये काय येईल? बिझनेसमध्ये काय येईल? बिझनेस कशाला म्हणतात? बिझनेस इन्क्लूड्स एनी ट्रेड, कॉमर्स. आता जी छोट्या प्रमाणात व्यवहार करतात त्याला ट्रेडिंग म्हणतात, ट्रेड आहे. आणि मोठ्या प्रमाणात करतात तर कॉमर्स. ओके. मॅन्युफॅक्चर, वस्तूची निर्मिती करणं. ट्रेडिंग हे काय? जी वस्तू तयार आहे रेडी ती विकणं. आणि मॅन्युफॅक्चरर समजा ABC आहे, हे प्रोसेस करून P बनवणं, हे झालं मॅन्युफॅक्चरिंग. तसंच प्रोफेशन आहे, म्हणजे एखाद्याकडे लॉची डिग्री, आर्किटेक्ट, लॉयर, चार्टर्ड अकाउंटंट, हे काय झालं? प्रोफेशन झालं. आणि ओकेशन, एखादा व्यक्ती डान्सर आहे, गायक आहे, तर याच्याकरता कुठे युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट देत नाही, तर कुठला असा कोर्स नाही की तो सर्टिफिकेट देईल. ओकेशन, ॲडव्हेंचर, वेजर, एनी अदर सिमिलर ॲक्टिव्हिटी, याच प्रकारच्या आणखीन कुठल्या ॲक्टिव्हिटी असतील त्या वेदर ऑर नॉट त्या ॲक्टिव्हिटी कशाकरता केल्या जात आहेत, त्याचा उद्देश काय? काहीतरी पैसे कमवणं, नफा कमवणं, आर्थिक लाभ मिळवणं हा असो नसो. वेदर ऑर नॉट इट इज फॉर अ पिक्युनरी, म्हणजे आर्थिक बेनिफिट मिळवणं हा असो किंवा नसो. म्हणजे याच्यामध्ये इट मीन्स इंटेन्शन टू अर्न द प्रॉफिट इज नॉट अ क्रायटेरिया. तो बिझनेसमध्ये इन्क्लूड होईल. एकदा करा, काही उद्देशाने करा. आता पुढे एनी ॲक्टिव्हिटी ऑर ट्रान्झॅक्शन इन कनेक्शन विथ ऑर इन्सिडेंटल, म्हणजे ही ॲक्टिव्हिटी करतोय त्याला संबंध. जसं काय मी सप्लाय करतोय गुड्सला, तर ट्रान्सपोर्ट करणं हा माझा बिझनेस नाही आहे. पण मी जर होम डिलिव्हरी करत असेल, ट्रान्सपोर्टेशन करत असेल, तर एनी ॲक्टिव्हिटी किंवा पॅकिंग करत असेल, लोडिंग अनलोडिंग करत असेल, एनी ॲक्टिव्हिटी ऑर ट्रान्झॅक्शन इन कनेक्शन विथ ऑर इन्सिडेंट, म्हणजे सहाय्यक आहे, इन्सिडेंटल ऑर ॲन्सिलरी टू सबक्लॉज ए, हे करण्याकरता जे केलं जाईल ते पण बिझनेसमध्ये इन्क्लूड होईल. म्हणजे गुड्स सोल्ड, पॅकिंग, लोडिंग अनलोडिंग, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स ही सर्व्हिस दिली तर ते पण काय होईल? बिझनेसमध्ये इन्क्लूड होईल. एनी ॲक्टिव्हिटी ऑर ट्रान्झॅक्शन इन द नेचर ऑफ, हे जे करतो आहे हे एकदा केलं, वर्षातून एकदा केलं, 10 वर्षातून एकदा केलं, ते केलं एकदा, तर त्याचं ॲक्टिव्हिटी जी केली आहे त्याचं व्हॉल्यूम किती आहे, किती प्रमाणात, किती त्याचं सातत्य आहे, फ्रिक्वेन्सी, कंटिन्युटी, रेग्युलॅरिटी, याचंही काय प्रमाण नाही. ते झालं ते बिझनेसचा भाग असेल. सप्लाय ऑर ॲक्विजिशन ऑफ गुड्स इन्क्लुडिंग कॅपिटल गुड्स. आता ज्यावेळेस एखादा नवीन फॅक्टरी सुरू होते किंवा एखादं दुकान सुरू होतं, ते पहिले फर्निचर करतात, फॅक्टरी आपला प्लांट लावेल, तर या सुरुवातीच्या त्या ॲक्टिव्हिटी आहेत, बिझनेस सुरू होताना ज्या ॲक्टिव्हिटी आहेत. सप्लाय ऑर ॲक्विजिशन ऑफ गुड्स, त्यावेळेस जो सप्लाय ते घेतील किंवा गुड्स जे ॲक्वायर करतील, ॲक्विजिशन ऑफ गुड्स असेल, इन्क्लुडिंग कॅपिटल गुड्स, सर्व्हिसेस, इन कनेक्शन विथ कमेन्समेंट, म्हणजे बिझनेस सुरू राहतात. तसंच एखादा बिझनेस बंद झाला तर मग जे काही त्यांनी इन्स्टॉल केलं आहे ते सगळं डिमॉलिश करतील, काढतील. जे फर्निचर केलं आहे ते काढतील. हे सगळं जे ओपनिंग किंवा क्लोजर ऑफ बिझनेस आहे हे सगळं पण बिझनेसचाच भाग आहे. हे सगळं बिझनेसमध्ये इन्क्लूड होईल. इट कवर्स परचेस ऑफ कॅपिटल असेट और मटेरियल बिफोर कमेन्समेंट ऑफ बिझनेस और सेल ऑफ स्टॉक और फिक्स असेट ॲट द क्लोजर ऑफ बिझनेस. हे सगळं बिझनेसमध्ये इन्क्लूड होईल. हे नॉर्मली बिझनेसचा रुटीन पार्ट आहे. बिझनेसमध्ये सगळं नेहमी होत असतं. याच्यामध्ये स्पेशल आणखीन काही ॲक्टिव्हिटीज त्यांनी कवर केल्यात, ज्यामध्ये त्यांना आणखीन स्कोप वाढवायचा आहे बिझनेसचा, ज्यामध्ये प्रोव्हिजन बाय अ क्लब, असोसिएशन, सोसायटी और एनी सच बॉडी ऑफ द फॅसिलिटी और बेनिफिट टू इट्स मेंबर. एखादा क्लब आहे, काही लोकांची एक असोसिएशन आहे, त्यांचा ग्रुप आहे, सोसायटी त्यांनी इस्टॅब्लिश केली आहे. तर याच्यामध्ये उद्देश काय की सोसायटी बनवून त्या मेंबरला काय सर्व्हिस देणं किंवा बेनिफिट देणं. फॅसिलिटी और बेनिफिट प्रोव्हाइडेड बाय क्लब एक्सेट्रा आर स्पोर्ट्स फॅसिलिटी लाईक स्विमिंग पूल, टेबल टेनिस, क्रिकेट, रेस्टॉरंट फॅसिलिटी, बँक्वेट हॉल और ओपन ग्राउंड, अकोमोडेशन फॅसिलिटी, लायब्ररी फॅसिलिटी, आणखीन तर जिम वगैरे असतं. अशा कुठलाही हेल्थ क्लब आहे, अशा फॅसिलिटी जेव्हा क्लब प्रोव्हाइड करतो तर ही ॲक्टिव्हिटीमध्ये ही पण बिझनेसमध्ये इन्क्लूड होईल. म्हणजे बिझनेसचा भागच नाही आहे ती ॲक्टिव्हिटी, तर मग याची कसा लागेल? म्हणून ते बिझनेसमध्ये हे पण इन्क्लूड केलं आहे. हे अशा प्रकारच्या गोष्टी करून
काय पैसे कमवण्याचा बिझनेस नाही आहे, पण असोसिएशन आहे ती मेंबरकडनं काही फीज घेते आणि मेंबरना सर्व्हिस देते, त्या मेंबरला बेनिफिट देते, आणि याच्यावरती जर गव्हर्नमेंटला GST पाहिजे असेल तर ते बिझनेसमध्ये इन्क्लूड झालं पाहिजे, म्हणून त्यामध्ये ते इन्क्लूड केलं आहे. ॲडमिशन फॉर कन्सिडरेशन ऑफ अ पर्सन्स टू एनी प्रिमायसेस, जसं एंट्री तिकीट, अम्युजमेंट पार्क, दिवाळी मेला, सिनेमा थिएटर, यामध्ये एंट्री तिकीट असतं, ॲडमिशन असतं, त्या घरात तिकीट लावलं जाईल, तर ते पण बिझनेसमध्ये इन्क्लूड केलं आहे. सर्व्हिसेस सप्लायड बाय पर्सन ॲज द होल्डर ऑफ एन ऑफिस विच हॅज बीन ॲक्सेप्टेड बाय हिम इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ हिज ट्रेड, प्रोफेशन और वोकेशन. जसं एक ॲडव्होकेटला अपॉइंट केला ॲज अ मेंबर ऑफ द आर्बिट्रेट ट्रिब्युनल, किंवा CMA इन प्रॅक्टिस प्रोव्हाइड्स CAPO और इंडिपेंडेंट डायरेक्टर सर्व्हिस, ही विल बी कवर्ड. तसंच ॲक्टिव्हिटी रेस क्लब, असं एक घोड्यांची रेस लावली जाते. ॲक्टिव्हिटीज ऑफ अ रेस क्लब इंक्लुडिंग बाय वे ऑफ टोटलायझेटर और लायसन्स टू बुक मेकर और ॲक्टिव्हिटीज और अ लायसन्स बुक मेकर इन अ सच क्लब. असं एक डिव्हाइस असतं, त्या डिव्हाइसमध्ये रेस क्लब आहे, ॲक्टिव्हिटीज ऑफ अ रेस क्लब. त्या डिव्हाइसमध्ये जे बेट लावतात, किती लोकांनी बेट लावली आहे हे डिव्हाइसमध्ये कळतं. डिव्हाइस शोविंग द नंबर आणि अमाऊंट ऑफ बेट्स स्टॅक्ड ऑन अ रेस, आणि मग त्याप्रमाणे जो विनर आहे त्याला काय प्राईज दिलं जाईल, आणि बाकी काय टॅक्सेस आणि जे अरेंज केले ज्याने रेस ते आपलं मार्जिन प्रॉफिट काढतील, गव्हर्नमेंटचे टॅक्सेस काढतील, आणि बाकी जी अमाऊंट आहे ही विनरमध्ये वाटतील. तर हे डायरेक्टली हो किंवा मग त्या डिव्हाइस थ्रू हो, ही बिझनेस ॲक्टिव्हिटी आहे, हे बिझनेसमध्ये इन्क्लूड होईल. तसंच एनी ॲक्टिव्हिटी ज्या गव्हर्नमेंटच्या आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट असो, स्टेट गव्हर्नमेंट असो, लोकल अथॉरिटी असो, दे आर एंगेज इन पब्लिक अथॉरिटी. गव्हर्नमेंटचा उद्देश काय, लोकांसाठी काय ॲक्टिव्हिटीज प्रोव्हाइड करणं, हे गव्हर्नमेंटचं काम आहे, पण गव्हर्नमेंटनं पण यामध्ये कवर केलं आहे. आता जेव्हा आपण एक्झम्पशन हा टॉपिक बघू, त्यामध्ये काही सर्व्हिसेस मध्ये गव्हर्नमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर असतो आणि रिसिपियंट गव्हर्नमेंटकडनं सर्व्हिस घेतात. आता याच्यामधल्या काही सर्व्हिसेस एक्झाम केल्यात. तसंच गव्हर्नमेंट पण रिसिपियंट असतो, गव्हर्नमेंट रिसिपियंट असेल आणि तो सप्लायरकडनं काय सर्व्हिस घेईल. आता जर गव्हर्नमेंटनी सर्व्हिसेस दिल्या, काही टॅक्सेबल आहेत, काही एक्झाम्प्ट आहे. जसं रेल्वे आहे, काही क्लास टॅक्सेबल आहेत, काही एक्झाम्प्ट आहे. गव्हर्नमेंटची ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे, रोड ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, ही एक्झाम्प्ट नसेल तर टॅक्सेबल. गव्हर्नमेंटची जसं पोस्ट डिपार्टमेंट आहे, त्यांच्या काही सर्व्हिसेस टॅक्सेबल आहेत, काही एक्झाम्प्ट आहेत. मग आपल्याला ते बघायला लागेल. मग ह्यामध्ये एक्झाम्पशनमध्ये हे दिलेलं आहे की गव्हर्नमेंटला त्यांनी इन्क्लूड केलं बिझनेसमध्ये, पण जर गव्हर्नमेंटकडनं टॅक्स घ्यायचा नसेल तर मग ती जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा ते जे ट्रान्झॅक्शन आहे हे सप्लायमध्ये असेल तर ते एकदम नसेल तर मग टॅक्सेबल होईल. पण त्यांनी बिझनेसच्या ॲक्टिव्हिटीमध्ये गव्हर्नमेंटच्या ॲक्टिव्हिटी पण काय केलं आहे, इन्क्लूड केलेलं आहे. आता आपण हे जे बघितलं, हा एक एवढा एक पॉईंट घेतो ना, आपण ब्रेक घेऊया की हे जे प्रोव्हिजन बाय क्लब किंवा असोसिएशन मेंबर आहे, अशा वेगवेगळ्या ज्या असोसिएशन आहेत त्यांनी असं सांगितलं की मीच मला सप्लाय करतो, दोन पार्टी पाहिजेत ना सप्लायमध्ये, आणि मग ते कोर्टामध्ये अशा केसेस गेल्या आणि त्यातनं असं झालं, कोर्टाने सांगितलं बरोबर की हे दोन नाही आहेत, सप्लायर आणि रिसिपियंट शुड बी एक्झिस्ट. एक व्यक्ती त्याला सप्लाय करेल, तोच सप्लायर आहे, तोच रेसिपियंट आहे, तर ते सप्लायच नाही आहे, त्याला बेनिफिट मिळतो आहे. मग याच्यामध्ये एक हा डबल ए टाकण्याचा उद्देश काय होता की जरी बिझनेसमध्ये इन्क्लूड केलं होतं, म्हणजे गव्हर्नमेंटला अपेक्षित काय होतं की क्लबनी, असोसिएशननी आणि सोसायटीनी त्यांच्या मेंबरला कुठला सप्लाय केला किंवा मेंबरनी त्या असोसिएशनला सप्लाय केला किंवा बेनिफिट दिला, बेनिफिट घेतला, तर इथे गव्हर्नमेंटला टॅक्स पाहिजे, म्हणून त्यांनी पर्पजली हे काय केलं, हा उद्देश ठेवूनच हे इन्क्लूड केलं बिझनेसमध्ये. पण तरी पण हे ट्रान्झॅक्शन थोडंसं सप्लायच्या स्कोपमध्ये येत नव्हतं किंवा काही डिस्प्यूट झालं याच्यातमधनं, म्हणून मग पुढे जाऊन अमेंडमेंट करून काय केलं की डबल ए हा क्लॉज आणला आणि त्यात दिलं द ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन बाय पर्सन अदर दॅन इंडिव्हिज्युअल. ते इंडिव्हिज्युअल नाही आहे, ऑब्व्हियसली सोसायटी इंडिव्हिज्युअल नाही आहे, क्लब इंडिव्हिज्युअल नाही आहे,
टू इट्स मेंबर्स ऑर कॉन्स्टिट्यूट्स और वाईस वर्सा. म्हणजे ॲक्टिव्हिटीज ट्रान्झॅक्शन बाय पर्सन करो किंवा मग मेंबर त्या असोसिएशनशी करू. फॉर कॅश किंवा डेफर्ड पेमेंट और अदर व्हॅल्युएबल कन्सिडरेशन त्यामध्ये असेल तर ही ॲक्टिव्हिटी कशामध्ये येईल, सप्लायमध्ये येईल. आणि खाली त्यांनी एक्सप्लेनेशन टाकलं. म्हणजे जे आम्ही सांगतोय त्यामध्ये आम्ही आणखीन क्लिअरली सांगतोय की फॉर द पर्पज ऑफ दिस क्लॉज, या क्लॉजसाठी इट इज हिअर बाय क्लेरिफाईड दॅट नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन एनी अदर लॉ. दुसऱ्या लॉमध्ये मेंबर, सोसायटी, क्लब एकच आहे. दुसरा लॉ काही सांगत असतो. आम्ही दोन वेगवेगळे मानतो. फॉर द टाईम बिंग इन फोर्स किंवा एनी जजमेंट, कुठला निकाल, डेक्री और ऑर्डर ऑफ एनी कोर्ट, ट्रिब्युनल, ऑथॉरिटी यांनी कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचा निवाडा, निकाल, जजमेंट, डिक्री, ऑर्डर काही दिला असेल, द पर्सन अँड इट्स मेंबर्स और कॉन्स्टिट्यूट्स शाल बी डीम म्हणजे मानलं जाईल टू बी टू सेपरेट पर्सन. क्लब वेगळा आहे, त्याचे मेंबर्स वेगळे आहेत. अँड सप्लाय ऑफ ॲक्टिव्हिटीज और ट्रान्झॅक्शन इंटरसेल, एकमेकांमध्ये त्यांचं ट्रान्झॅक्शन जे असेल म्हणजे मेंबर आणि क्लब हे वेगवेगळे असतील आणि त्या दोघांमधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आम्ही दोन वेगवेगळे मानतो हे डीम टू टेक प्लेस फ्रॉम वन सच पर्सन टू अनदर. एकाने दुसऱ्याला दिलं आहे असंच समजलं जाईल या कायद्यानुसार. दुसरे कायदे किंवा कोर्टाचे जजमेंट हे काही आलेले असो, या कायद्यानुसार हे दोन वेगवेगळे आहेत. आता एकदाच हे क्लिअर केलं, आता इथे गव्हर्नमेंटला कायदेशीररित्या टॅक्स घेण्याकरता सप्लायमध्ये इन्क्लूड केल्यामुळे तो स्कोप क्लिअर झाला. आपण बघतोय स्कोप ऑफ सप्लाय, त्यामुळे सप्लायच्या स्कोपमध्येच नाही आमच्या ट्रान्झॅक्शन. कारण आणि मग वेगवेगळ्या कोर्टाचे निकाल दिल्यानंतर जेव्हा हा मॅटर कोर्टात जाईल परत ते कोर्ट जाईल, बरोबर दुसऱ्या मॅटरमध्ये ह्याच हेच चालले. म्हणून या कायद्यात लिहिलं आहे की दुसरे कायदे काही म्हणू पण आमच्या कायद्यानुसार मेंबर, असोसिएशन आणि त्यांचे ही सोसायटी आहे, असोसिएशन पर्सन आहे, क्लब आहे, त्यांचा वेगळा पॅन आहे. जीएसटी कायद्यानुसार तो वेगळा पॅन आहे, त्यांचं वेगळं रजिस्ट्रेशन आहे आणि जे पर्सन तो बेनिफिट घेतात त्यांचं पण इंडिव्हिज्युअल पॅन आहेत. म्हणजे आमच्यासाठी दोन वेगळे दिसत आहेत. आम्ही दोन वेगवेगळे मानतो आणि त्यांनी एकमेकांना जर का कुठल्याही प्रकारचा गुड सर्व्हिस सप्लाय केला तर ते दोन वेगवेगळे आहेत. आणि मग त्याच्यावरती या कायद्याप्रमाणे सप्लाय असल्यामुळे GSTचा चार्ज येण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला. ही AA हा क्लॉज टाकतो. ही अमेंडमेंट झाली फायनान्स ॲक्ट 2021 मध्ये. द ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन बाय पर्सन टू इट्स मेंबर और कॉन्स्टिट्यूएंट्स और वाइस वर्सा फॉर कॅश, डेफर्ड पेमेंट और अदर व्हॅल्युएबल कन्सिडरेशन. मग मेंबरकडनं फीस घेतली आणि त्यांना लायब्ररीमध्ये कधी पण या, किती वेळ बसता, किंवा हेल्थ क्लब आहे तिकडे येऊन तुम्ही काय करा तो बेनिफिट घ्या. हे काय झालं, जर का ते मेंबर नाही आहेत, कुठली फीस देत नाही, त्यांचं म्हणणं काय, आम्ही त्यांना फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो पण तुम्ही त्यांच्याकडनं मंथली, इयरली काहीतरी सबस्क्रिप्शन फी घेता ना, मग हा सप्लाय आहे. मग त्या फीजवरती त्या क्लबला GST कलेक्ट करायला लागेल. म्हणजे जर का अमाऊंट फार मोठी आहे, 40 लाख 50 लाख इथे कलेक्ट करतात आणि गव्हर्नमेंटला काही मिळत नाही आणि देणारे हे बेनिफिट घेणारे सक्षम लोक आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम लोक आहेत. मग गव्हर्नमेंटला अशा लोकांकडून टॅक्स घ्यायचा आहे. त्यांच्याकडनं टॅक्स घेणं हा काय अपराध नाही आहे. आपला रेव्हेन्यू वाढेल, डेव्हलपमेंटला पैसा वाढेल, पण तो घेण्याकरता ही ॲक्टिव्हिटी त्या स्कोपमध्ये आणण्याकरता त्यांना अमेंडमेंट करायला लागली फायनान्स ॲक्टमध्ये आणि त्यातनं हा क्लॉज आला. ओके. सप्लाय ऑफ गुड्स बाय एनी अनइनकॉर्पोरेटेड AOP, BOI like club etc. to its member to be treated as supply of goods. GST to be paid by such AOP or BOI. Supply of goods by member of an unincorporated AOP, BOI to such AOP, BOI to be treated as supply of goods. GST to be paid by member. ऑब्वियसली इकडे 22(1) जे लिमिट दिलं आहे ते जर एक्सिड होत नाही तोपर्यंत ते कंडिशन राहू शकतात. पण एकदा का ते लिमिट एक्सिड झालं म्हणजे जे छोट्या असोसिएशन असतील त्यांच्याकडनं गव्हर्नमेंटला टॅक्स घ्यायचा नाही, त्यांना 22(1) ॲप्लिकेबल राहील. लक्षात घ्या, प्रत्येक क्लबला रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी नाही आहे. सेक्शन 24 मध्ये दिलेलं नाही आहे किंवा क्लब आहे घ्या रजिस्ट्रेशन, असं नाही.
पण त्यांना 22 ॲटलिस्ट आपल्याकडे व्हायला करायचं असेल तर त्यांचं ट्रान्झॅक्शन पहिले सप्लायमध्ये आलं पाहिजे. मग त्याप्रमाणे सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बाहेर अनइन्कॉर्पोरेटेड AOP BOI लाईक क्लब एक्सेट्रा टू इट्स मेंबर. मग हे सप्लाय ऑफ सर्व्हिस होईल आणि मेंबरनी सर्व्हिस दिली कोणाला, त्या AOP BOIला, तर ती बी ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस आणि टॅक्स कोण देईल, मेंबर देईल. जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्याचा जर ॲग्रिगेट टर्नओव्हर थ्रेशोल्ड लिमिटच्या पुढे गेला, सोल्युशन घेईल, टॅक्स कलेक्ट करेल आणि गव्हर्नमेंटला देईल. पण हे दोन वेगळे आहेत, हे पहिले आलं पाहिजे. ते येत नव्हतं म्हणून अमेंडमेंट करायला लागली. थांबूया इथे ब्रेक घेऊया.